संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा. मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती, तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटद्वारे दावा, तर नैतिकतेचा न सुद्धा नाही सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती. राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या, पंकजा मुंडेंचं मत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी. खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती, सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणी सह आरोपी करणार नाही, खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती. चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंविरोधात थेट पुरावा नसल्याचा दावा. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अंजली दमानी यांचं आव्हान. तर हा राजीनामा नाही, ही तर हकालपट्टी, करुणा मुंडेंचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीड आणि केजमध्ये बंद. देशमुखांच्या खुन्यांना फाशीची मागणी. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे आणि पुण्यात आंदोलन. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं नाव जवळपास निश्चित, तर विरोधी पक्षनेतेपद अडीच वर्ष मिळावं, राष्ट्रवादीची मवियाच्या बैठकीत मागणी, सूत्रांची माहिती. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवणार. अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई. विधानसभा अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर. निवडणुका घ्यायला हव्या, दोन्ही बाजूंची कोर्टात भूमिका. सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. मुंबई सत्र न्यायालयाच्या गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाला 4 आठवड्यांची स्थगिती. चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजीला फिरकीचा ब्रेक. जडेजाच्या 2 विकेट्स, स्मिथचं अर्धशतक पार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.